तुम्ही प्रवासाच्या नावाने घाबरता का? बसमध्ये बसल्याबरोबर तुम्हाला मळमळ होते का? पर्वतांच्या वळणदार वाटेवरून जाताना किंवा प्रवास करताना तुम्हाला आजारी पडल्यासारखे वाटते का? जर तुमचे उत्तर होय असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. कारण जगात असे कोट्यावधी लोक आहेत जे प्रवासादरम्यान उलट्या आणि मलमल यांसारख्या समस्यांनी त्रस्त आहेत. कधी कधी परिस्थिती अशी असते की प्रवासाचा आनंद लुटण्याऐवजी लोकांना सारखं वाटत असतं की कधी एकदा मी पोहोचतो आणि गाडीतून खाली उतरतो. बऱ्याचदा प्रवासात लोक मध्यभागी थांबतात आणि उलट्या करतात, पाणी पितात आणि वेळ मारून नेतात. प्रवासाचा आनंद संकटात बदलतो आणि मग ते म्हणतात आम्ही नाही जाणार पुन्हा आयुष्यात कधी प्रवासाला. अशा परिस्थितीत जो प्रवास आहे ती शिक्षा होऊन जाते. तथापि अशा लोकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रवासादरम्यान उलटी होऊ नये यासाठी काही उपाय सांगणार आहे. मी तुम्हाला सांगत असलेल्या गोष्टींच्या जर तुम्ही योग्य सवयी लावून घेतल्यात तर या समस्येवर बऱ्याच अंशी मात कराल. चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रवासादरम्यान उलट्या थांबवण्याचे सर्वात प्रभावी उपाय, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास आनंदी होऊ शकतो. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला प्रश्न म्हणजे प्रवासात उलट्या का होतात? मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी प्रवास करताना उलटी होण्याची शास्त्रीय कारणे समजून घेणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला मूळ कारण माहीत होत नाही तोपर्यंत उपचार करणे अवघड आहे. जेव्हा आपण बसमध्ये बसतो तेव्हा आपले शरीराचे अंतर्गत भाग शरीराचे संतुलन राखण्यासाठी कार्य करतात. त्यामुळे आपण गाडीतून जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा डोळ्यांना गाडीच्या आतील स्थिर गोष्टी दिसतात आणि कानांना गाडीची गती जाणवते. मेंदूला मिळालेले हे दोन वेगवेगळे सिग्नल मेंदूला गोंधळात टाकतात, ज्यामुळे मेंदूला असे वाटते की शरीरात काहीतरी गडबड आहे आणि संरक्षण म्हणून तो उलटीचा सिग्नल पाठवतो. याला मोशन सिकनेस म्हणतात. ही समस्या पुरुषांपेक्षा लहान मुले आणि महिलांमध्ये जास्त दिसून येते, कारण ते अधिक संवेदनशील असतात. दुसरे म्हणजे प्रवासापूर्वीच्या तयारीचा परिणाम होतो. बघा, प्रवासाची तयारी फक्त बॅग पॅकिंग पुरती मर्यादित नसावी. जर तुम्हाला मोशन सिकनेस असेल तर प्रवासाच्या काही तास आधी तयारी सुरू करावी. बऱ्याचदा लोकांना असे वाटते की पोट रिकामे राहिल्यास उलट्या होत नाहीत, तर हा गैरसमज आहे. कारण रिकाम्या पोटी राहिल्याने ऍसिडिटी वाढते, ज्यामुळे मलमल होते. घरचे हलके अन्न न खाता जड आणि मसालेदार अन्न खाल्ले तर ते पचणे कठीण होते. प्रवासापूर्वी जर तुम्ही छोले भटुरे, समोसे किंवा मॅगी, चाऊमिन, पिझ्झा, बर्गर खाल्लेत तर तुम्हाला पोटात जडपणा जाणवेल, ज्यामुळे प्रवासादरम्यान उलट्या होण्याची शक्यता वाढते. तसेच पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे, कारण थकलेले मन देखील मोशन सिकनेस अधिक संवेदनशील बनवते. रात्रभर जागे राहिल्याने तणाव निर्माण होतो, त्यामुळे पोट खराब होते. तुम्ही कुठे बसला आहात हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कारमध्ये प्रवास करत असाल तर ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करा, कारण येथून समोरचे दृश्य स्पष्टपणे दिसते, ज्यामुळे डोळे आणि कानांचे सिग्नल समन्वित राहतात. बसमध्ये प्रवास करताना नेहमी चाकांच्या मधोमध असलेल्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करा, कारण बसचा मागील भाग खूप उडत राहतो, ज्यामुळे पोटात हालचाल होते. याशिवाय खिडकीजवळील सीटवर बसले तर उत्तम, कारण खिडकीतून वारा सतत येत राहतो. आणि कधीही गाडीच्या उलट्या दिशेकडे तोंड करून बसू नका, कारण यामुळे मेंदूचे संतुलन अधिक वेगाने बिघडते. असे केल्यास उलट्या होण्याची शक्यता जास्त असते. या अशा काही सवयी आहेत ज्या जर तुम्ही प्रवासादरम्यान लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला उलट्या होणार नाही. काही चुका अशा असतात ज्या नकळत घडतात परंतु तुम्हाला सतत त्रास देतात, ज्यामध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे गाडीमध्ये वाचणे किंवा मोबाईल वापरणे. जेव्हा तुम्ही खाली वाकून एखाद्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा मेंदू आणि कानांचा समन्वय बिघडतो. तुम्हाला लगेच चक्कर येऊ लागते, म्हणून मोबाईलऐवजी दूरच्या गोष्टींकडे पहा. कारच्या आत परफ्यूम किंवा सिगारेटचा वास आल्याने लगेच उलट्या होऊ शकतात, त्यामुळे कारमध्ये असा वास आल्यास लगेच खिडकी उघडा. एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळा, कारण अल्कोहोलमुळे पोटात पाणी वर येते आणि त्यामुळे मलमल होते. म्हणून प्रवासादरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा आणि जास्त न बोलता शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान उलट्या होऊ नयेत यासाठी काही घरगुती उपाय आहेत. प्रवासादरम्यान किचनमध्ये असलेल्या काही साध्या गोष्टी कोणत्याही महागड्या औषधांपेक्षा जास्त प्रभावी असतात. जसे की आल्याची जादू, जी पोटातील जळजळ शांत करते. तुम्ही तुमच्या तोंडात आल्याचा एक छोटा तुकडा ठेवू शकता किंवा आल्याची टॉफी ठेवू शकता, ज्यामुळे तोंडात अधिक लाल तयार होईल आणि तुमची पचनक्रिया चांगली राहील. लिंबाचा वास मळमळ ठीक करतो, त्यामुळे लिंबू पाणी आणि काले मीठ एका छोट्या बाटलीत भरून सोबत ठेवा. वेलचीच्या पाकळ्या सगळल्याने तोंडाची चव चांगली राहते. रुमालावर पुदिन्याचे तेल शिंपडून वास घेतल्याने मन लगेच ताजेतवाने होते.
आणि संत्र्याची किंवा मोसंबीची साल चाटणे हा देखील एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. यामुळे तुम्हाला उलटीही होणार नाही आणि मळमळही होणार नाही. प्रश्न: विज्ञान आणि ॲक्युप्रेशर मदत करतात का? पहा, प्रवासादरम्यान शरीराचे काही विशिष्ट बिंदू दाबल्यानेही आराम मिळतो. उदाहरणार्थ, आपल्या मनगटाच्या खाली एक विशेष बिंदू आहे ज्याला P6 म्हणतात. या ठिकाणी हलका दाब लावल्याने मळमळ आणि उलट्या होण्याची शक्यता कमी होते. आजकाल यासाठी मोशन सिकनेस बँड ही बाजारात उपलब्ध आहेत. ते परिधान करून प्रवास करणे सोपे होते. याशिवाय संगीताची मदत घेणे ही देखील एक मानसशास्त्रीय पद्धत आहे. कारण जेव्हा तुम्ही हेडफोन लावून तुमचे आवडते गाणे ऐकता तेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे वळते. तसेच ताज्या हवेचा श्वास हा देखील अस्वस्थतेवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे शक्य असल्यास एअर कंडिशनरऐवजी नैसर्गिक हवेचा श्वास घ्या, कारण यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. आता काहींचा प्रश्न असेल की वाटेत उलट्या होत असतील तर औषधे घेतली तर चालतील का? तुमची समस्या खूप गंभीर असल्यास आणि घरगुती उपचार तुमच्यावर काम करत नसल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटी इमोशन औषधं घेऊ शकता. पण ते योग्य वेळी घेणे खूप महत्त्वाचे आहे. उलट्या थांबवणारी बहुतेक औषधे प्रवास सुरू होण्याच्या किमान अर्धा तास आधी घ्यावीत, कारण उलटी सुरू झाल्यानंतर औषध घेण्याचा काही उपयोग नाही, कारण ते कसे शोषून घ्यावे हे पोटाला कळत नाही. काही औषधं सेवन केल्याने हलकी झोप लागते, जी मोशन सिकनेसच्या रुग्णांसाठी चांगली असते, कारण झोपेत असताना मेंदूला बाहेरचा आवाज जाणवत नाही आणि तो शांत स्थितीत राहतो. हे नेहमी लक्षात ठेवा की वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही हेवी डोस घेऊ नका. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगा, कारण त्यांचा आहार त्यांच्या वजनावर आणि वयावर अवलंबून असतो. प्रवासात मुलांना हाताळणे सर्वात कठीण असते, कारण ते त्यांच्या समस्यांबद्दल नीट बोलू शकत नाहीत आणि मग अचानक त्यांचे रडणे किंवा उलट्या होणे सुरू होते, ज्यामुळे प्रवासाची मजा खराब होऊ लागते. त्यामुळे प्रवासाच्या वेळी मुलांना कधीही मोबाईल गेम किंवा टॅबलेट खेळू देऊ नका. त्याऐवजी त्यांना बाहेर उंच झाडे किंवा दूरच्या डोंगरांकडे पाहण्यात व्यस्त ठेवा, जेणेकरून त्यांची दृष्टी स्थिर राहील. प्रवासादरम्यान त्यांना लिंबाच्या गोळ्या किंवा हलके खारवलेले बिस्किटे देत राहा. त्यांना खिडकीच्या सीटजवळ बसवण्याचा प्रयत्न करा, जिथून हवा आत येते. जर मूल झोपी गेलं तर ते सर्वात उत्तम आहे, कारण यामुळे त्याला कोणतीही अडचण न होता त्यांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करण्यास मदत होईल. त्यांना जड किंवा खूप गोड अन्न देणे टाळा. सर्व प्रयत्न करून सुद्धा मुलांची तब्येत बिघडली तर काय करायचं? बघा, कधी कधी खूप प्रयत्न करून ही तब्येत तशीच राहते. अशा परिस्थितीत आणखी बिघडली तर घाबरून जाण्याऐवजी त्वरित उपाय करा. परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून सर्वात प्रथम कारची खिडकी उघडा, बाहेरची ताजी हवा घ्या आणि आपली नजर स्थिर डोंगरावर किंवा रस्त्याच्या शेवटी जिथे आकाश आणि पृथ्वी एकत्र येतात त्याकडे टेकवा. हलका आणि दीर्घ श्वास घ्या, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढेल. यामुळे मन शांत होण्यास मदत होईल. यामुळे मळमळ दूर होईल. काही कामी न आल्यास डोळे बंद करून सीटवर डोके ठेवा आणि काही काळ पूर्णपणे शांत राहा. दृश्य बघणं थांबताच मनाला आराम मिळेल आणि उलटीची भावना दडपली जाईल. लक्षात ठेवा, प्रवास हा जीवनाचा एक सुंदर भाग आहे. उलटीच्या भीतीने तो खराब करू नका, कारण जग पाहण्याची मजा काही औरच असते. सीटची निवड, हलके अन्न, नैसर्गिक अन्न यासारख्या छोट्या खबरदारी घ्या. आले लिंबू सारख्या गोष्टींचा वापर केल्यास तुमचा प्रवास आरामदायी होऊ शकतो. लक्षात ठेवा, मोशन सिकनेस हा कायमचा आजार नसून तुमच्या मनातील एक छोटासा गोंधळ आहे, जो तुम्ही जागरूकता आणि योग्य नियोजनाने सोडू शकता.